नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत, तर कोणत्या पदावरती कोण आहे हे परीक्षेमध्ये नेहमी विचारलं जातं। तर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपल्या भारताचे प्रधानमंत्री कोण झालेले आहेत? तर सलग तिसऱ्यांदा आपल्या भारताचे प्रधानमंत्री हे श्री नरेंद्र मोदी हे झालेले आहेत। तर त्यांच्याकडे कोणते खाते आहेत ते पाहूयात। तर पहा, श्री नरेंद्र मोदी यांच्याकडे अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग म्हणजे सर्व महत्त्वाचे धोरणात्मक मुद्दे आणि इतर सर्व विभाग जे की कोणत्याही मंत्र्याला दिलेले नाहीत, ते सर्व विभाग हे श्री नरेंद्र मोदी यांच्याकडे आहेत। तर पहा, आपल्या भारताचे नवीन संरक्षण मंत्री कोण झाले आहेत? तर राजनाथ सिंह हे आहेत आपल्या भारताचे नवीन संरक्षण मंत्री। चला पुढचा प्रश्न पहा, भारताचे नवीन गृहमंत्री आणि सहकार मंत्री कोण बनले आहेत? तर अमित शहा हे आहेत आपल्या भारताचे नवीन गृहमंत्री आणि सहकार मंत्री। लक्षात ठेवा, वारंवार परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो। भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री कोण आहेत? तर नितीन जयराम गडकरी हे आहेत आपल्या भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री। पुढचा प्रश्न पहा, भारताचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि रसायने आणि खाते मंत्री कोण आहेत? तर श्री जगत प्रकाश नड्डा हे आहेत आपल्या भारताचे नवीन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि त्याचबरोबर रसायने आणि खाते मंत्री। भारताचे शेतकरी कल्याण मंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री कोण बनले आहेत? तर शिवराज सिंह चौहान हे आहेत आपल्या भारताचे ग्रामीण विकास मंत्री आणि शेतकरी कल्याण मंत्री। पुढचा प्रश्न, भारताचे अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री कोण आहेत? तर निर्मला सीतारामन हे आहेत आपल्या भारताचे अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री। भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? तर डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर हे आहेत आपल्या भारताचे परराष्ट्र मंत्री। मित्रांनो, तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा मित्रांनो। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचले पाहिजे, जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल आणि आपल्या व्हिडिओला जितका रिस्पॉन्स भेटला पाहिजे तितका मिळत नाहीये, त्यासाठीच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। आणि अजून एक मित्रांनो, की पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती बनवला पाहिजे यावरती सुद्धा तुम्ही कमेंट करा, आपण त्यावरती नक्की व्हिडिओ बनवू। चला पुढचा प्रश्न पहा, भारताचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आणि वीज मंत्री कोण आहेत? तर मनोहर लाल खट्टर हे आहेत आपल्या भारताचे गृहनिर्माण मंत्री, शहरी व्यवहार मंत्री आणि वीज मंत्री। लक्षात ठेवा। भारताचे जड उद्योग आणि पोलाद मंत्री कोण बनले आहेत? तर श्री HD कुमारस्वामी हे आहेत आपल्या भारताचे जड उद्योग आणि पोलाद मंत्री। नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे नवीन वाणिज्य आणि उद्योग मंत्री कोण बनले आहेत? तर पीयूष गोयल हे आहेत आपल्या भारताचे नवीन वाणिज्य आणि उद्योग मंत्री। भारताचे शिक्षण मंत्री कोण आहेत? तर आपल्या भारताचे नवीन शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, तुमची कोणतीही परीक्षा असो, प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न असतो, त्यासाठीच व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या। चला पुढचा प्रश्न, भारताचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री कोण आहेत? तर जीतन राम मांझी हे आहेत आपल्या भारताचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री। भारताचे नवीन पंचायती राज आणि मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री कोण बनले आहेत? तर राजीव रंजन सिंग हे आहेत आपल्या भारताचे नवीन पंचायती राज आणि मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री। पुढचा प्रश्न, भारताचे नवीन जहाज व जलमार्ग मंत्री कोण बनले आहेत? तर सर्वानंद सोनोवाल हे आहेत आपल्या भारताचे नवीन जहाज व जलमार्ग मंत्री। भारताचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री कोण आहेत? तर वीरेंद्र कुमार हे आहेत आपल्या भारताचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री। नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे नवीन नागरी विमान वाहतूक मंत्री कोण आहेत? तर श्री किंजरापू राममोहन नायडू हे आहेत आपल्या भारताचे नवीन नागरी विमान वाहतूक मंत्री। भारताचे नवीन ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री आणि त्याचबरोबर नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री कोण बनले आहेत?
तर श्री प्रल्हाद जोशी हे आहेत आपल्या भारताचे नवीन ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री आणि त्याचबरोबर नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री. पुढचा प्रश्न पहा, भारताचे नवीन आदिवासी व्यवहार मंत्री कोण आहेत? तर श्री जुएल ओराम हे आहेत आपल्या भारताचे नवीन आदिवासी व्यवहार मंत्री. भारताचे नवीन वस्त्रोद्योग मंत्री कोण बनले आहेत? तर श्री गिरिराज सिंह हे आहेत आपल्या भारताचे वस्त्रोद्योग मंत्री. पुढचा प्रश्न, भारताचे रेल्वे मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री कोण बनले आहेत? तर अश्विनी वैष्णव हे आहेत आपल्या भारताचे रेल्वे मंत्री. भारताचे दळणवळण मंत्री आणि ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री कोण आहेत? तर ज्योतिरादित्य यम सिंधिया हे आहेत आपल्या भारताचे दळणवळण मंत्री आणि ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री. चला पुढचा प्रश्न पहा, भारताचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री कोण बनले आहेत? तर भूपेंद्र यादव हे बनलेले आहेत. भारताचे नवीन संस्कृती आणि पर्यटन मंत्री कोण बनले आहेत? तर श्री गजेंद्र सिंह शेखावत हे बनलेले आहेत आपल्या भारताचे नवीन संस्कृती आणि पर्यटन मंत्री. पुढचा प्रश्न, भारताच्या महिला आणि बालविकास मंत्री कोण आहेत? तर आपल्या भारताचे महिला आणि बालविकास मंत्री आहेत अन्नपूर्णा देवी. भारताचे संसदीय कार्यमंत्री आणि अल्पसंख्याक कार्यमंत्री कोण आहेत? तर किरण रिजिजू हे बनलेले आहेत आपल्या भारताचे संसदीय कार्यमंत्री आणि अल्पसंख्याक कार्यमंत्री. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री कोण बनले आहेत? तर हरदीप सिंग पुरी हे आहेत आपल्या भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री. भारताचे श्रम आणि रोजगार मंत्री आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री कोण आहेत? तर मनसुख मांडविया हे आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे नवीन कोळसा मंत्री आणि खाण मंत्री कोण बनले आहेत? तर जी किशन रेड्डी हे आहेत आपल्या भारताचे नवीन कोळसा मंत्री आणि खाण मंत्री. भारताचे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री कोण बनले आहेत? तर चिराग पासवान हे बनलेले आहेत आपल्या भारताचे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री. पुढचा प्रश्न, भारताचे जलशक्ती मंत्री कोण आहेत? तर CR पाटील हे आहेत आपल्या भारताचे जलशक्ती मंत्री. तर मित्रांनो, हे आहेत आजचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे की परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. अजून कुठलाही डाऊट असेल तर परत व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही आपल्या इन्स्टाला सुद्धा फॉलो करू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.